आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून ॲडमिशनमध्ये ईच्या विद्यार्थ्यांच्या घरी टपालाने दाखले पाठवले असा प्रकार आपल्यासमोर आलेला आहे। शाळा सोडण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप केला जात आहे। काय आहे बातमी सविस्तर पाहूया। इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत 8वी नंतर प्रवेश विद्यार्थ्याला प्रवेश देणे बंधनकारक आहे, परंतु काही शाळांनी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 1लीमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि 8वीपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे। विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी सक्ती करत आहेत। भोसरी परिसरातील एका CBSE बोर्डाच्या नामांकित शाळेने अंतर्गत 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण पूर्ण करून 9वीत गेलेल्या विद्यार्थ्यांचा दाखला टपालाने घरी पाठवला आहे। तसेच त्याला प्रवेश देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते। 8वी नंतर विद्यार्थ्यांना 9वीत शाळेचा शुल्क भरून पुढील शिक्षण घ्यावे लागते। मात्र काही पालकांचे शुल्क भरूनही शाळाबरोबर वाद होतात, त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण होते। परंतु शाळा प्रशासनाची भूमिका समजून न घेता शिक्षण विभागाकडून विनाकारण शाळेवर कारवाईचा बडगा उगारला जातो, अशा आरोप काही शिक्षण संस्था चालक करत आहेत। पुन्हा प्रवेश शुल्कासाठी त्रास प्रत्यक्षात इयत्ता 8वी नंतर विद्यार्थ्यांना 9वीत शाळेत प्रवेश देणे बंधनकारक आहे। याउलट काही शाळा पुन्हा प्रवेशासाठी शुल्क आकारण्यासाठी विद्यार्थ्यांचे दाखले थेट टपालाने घरी पाठवत आहेत। याविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत येऊन शाळा प्रशासनाला विचारणा करताना पालकांनी दमदाटी करून गोंधळ घातला। तसेच शाळेचे वातावरण बिघडल्याचे आरोप पालकांवर संस्थाचालक करत असल्याची सुनावणीत समोर आले आहे। यंदा कायदा काय सांगतो ते पहा। RTEतील कायद्यातील कलम 16 नुसार 1ली ते 10वीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत 8वी नंतर विद्यार्थ्याला प्रवेश देणे बंधनकारक आहे। कोणतीही शाळा काढून टाकू शकत नाही। जर पालक संबंधित शाळेची शुल्क भरण्यास तयार असतील आणि विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण तिथेच पूर्ण करायचे असेल तर 8वी नंतर प्रवेश कायम ठेवावा लागेल। वर नमूद केलेल्या मुलाला शाळेत प्रवेश नाकारला जाऊ नये किंवा त्यांना शाळेत सोडण्याचा भाग पाडले जाऊ नये। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केलेले आहे। याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। संबंधित शाळा व पालक यांच्यात निर्माण झालेल्या वादावर सुनावणी घेण्यात आली। संबंधित पालक व शाळा यांची सुनावणी घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। पालक शाळेत येऊन वातावरण बिघडवत असतील तर शाळेने पालकांवर कारवाई करावी। नियमानुसार शाळेत जर 9वी आणि 10वीचे वर्ग असतील तर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देणे शाळेवर बंधनकारक आहे। असा नियम मोडणाऱ्या शाळांवर कार्यवाही करण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहे। अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।